तर भाजपनं आचारसंहितेचं उल्लंघन केलेलं आहे अशी काँग्रेसची तक्रार आहे। आचारसंहिता भंग झाल्याची पहिली तक्रार चंद्रपूर जिल्ह्यामधील मूल इथून झाली आहे। काँग्रेसने ही तक्रार दाखल केली आहे। भाजपच्या एका जाहिरातीवर आक्षेप घेत कारवाईची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। आचारसंहिता लागू झाल्यानंतर केलेली ही पहिलीच तक्रार आहे। होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये मूल नगरपालिकेचा समावेश आहे। मूल शहरामध्ये आज वृत्तपत्रांमधून घरोघरी भाजपनं पॅम्पलेट वितरित केले। यात शहराच्या विकासासाठी सूचना देणाऱ्या मतदार असलेल्या नागरिकांना हजारो रुपयांचं पारितोषिक देण्याच्या नावाखाली आमिष दाखवण्यात आलंय। शहराच्या विकासाविषयी सूचना मागायच्या होत्या आणि पारितोषिक रूपांमध्ये जनतेला हजारो रुपये द्यायचे होते, तर आजपर्यंत का दिले नाहीत असा सवाल सुद्धा काँग्रेसने उपस्थित केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आचारसंहिता दिनांक 4 तारखेपासून लागलेली असताना सुद्धा काल स्थानिक वर्तमानपत्रामधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहिरातींची लैलूट दाखवण्यात आलेली आहे। संपूर्ण मूल शहरातील प्रत्येक घरोघरी जे वर्तमानपत्र जातात तिथे सुद्धा अशा जाहिरातींचं होर्डिंग करण्यात आलेले आहे। त्यात 11,000, 7,000, 5,000 अशा प्रकारची जाहिरात आहे। बक्षिसांची लैलूट दाखवलेली आहे। सोबतच 51 बक्षीस देऊ अशा पद्धतीने त्याच्यात व्यक्त केलेले आहे। खरं तर आदर्श आचारसंहिता लागलेली असताना सुद्धा एक स्वच्छ वातावरणामध्ये निवडणूक व्हावं असं अपेक्षित असताना सुद्धा सत्ताधाऱ्यांकडून अशा प्रकारचं आमिष आणि मताची लाचखोरी करण्याच्या दृष्टीने हा केलेला प्रयत्न हा लांछनास्पद आहे। बातमी कोकणात आहे। भाजपचे नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वात चिपळूणमध्ये 300 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या प्रवेशकर्त्यांचं स्वागत केलं। चिपळूणमध्ये आयोजित भाजप मेळाव्याप्रसंगी रवींद्र चव्हाण यांनी यावेळी प्रशांत यादव आणि त्यांच्या पत्नी स्वप्ना यादव यांचं विशेष कौतुक केलंय। भाजपचे नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक आज पक्षामध्ये दाखल होत आहेत। माझा प्रदेशाध्यक्ष म्हणून चिपळूणमधील हा पहिलाच दौरा आहे अशी भावना चव्हाण यांनी व्यक्त केली आहे। कुठेही जिल्हा परिषद असो तर तो महायुतीचाच जिंकून येणं हा गरजेचा आहे। नगराध्यक्ष असेल तर तो महायुतीचाच जिंकून येणं हे अत्यंत गरजेचं आहे। आणि याचं कारण असं आहे की महायुतीचा जर जिंकून आला तर त्या एक विचाराचा असल्यामुळे आपल्याला सर्वांना आणि आपल्यावरती विसंबून असणाऱ्या त्या सर्व भागातील नागरिकांना त्याचा फार मोठा फायदा